पण मला एक प्रेम मिळालं. एक विश्वासू मित्र मिळाला होता. मीही प्रेम दिलं त्याला, पण त्याने विश्वासघात केला माझा. पण निळावंती त्याला त्याच ठिकाणी घेऊन आली, जिथे तिच्यासोबत तो मित्रही होता. पाण्याच्या आत मांडी घालून बसलेला तेजस्वी चेहऱ्याचा पुरुष. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग. बस झालं आता. मला तुझ्या आयुष्यातलं प्रेम पाहायचं आहे. तू केलंस का कधी प्रेम? चल, सांगते मी तुला. चल माझ्यासोबत. निळावंती विक्रमला म्हणाली. निळावंती आणि विक्रम एका घनदाट जंगलात आले. आसपास मगरी, घोरपडी फिरत होत्या. निळावंती आपले केस पाण्यात सोडून बसली होती. हातांच्या बोटांनी केसांची वेणी घालत ती बसली होती. मी काही निळावंती म्हणून जन्मले नाही. माझं नाव कधी काळी तान्हाई होतं. तुला माहीतच आहे ते. तिच्या कानात कुर्र करून एका म्हाताऱ्या बाईच्या ओठांनी 4 वेळा तान्हाई नाव घेतलं होतं. पण त्या बाईचा आवाज बाळ निळावंतीच्या कानांना अस्पष्ट ऐकू आला. तिच्या कानांचे पडदे जन्मताच अशक्त होते. विक्रमला पहिल्यांदाच जाणीव झाली की आपण निळावंतीच्या जगात आलो की आपल्याला कोणतेच आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. हे कळल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. निळावंतीने तान्हाईच्या म्हणजे स्वतःच्या आईबापांचे रापलेले चेहरे विक्रमला दाखवले. माझ्या आप्पाचं नाव गोरख, आईचं नाव कमळीबाई. 14 पावसाळे मी तान्हाईच्या डोळ्यांनी बघितले, जगले. नंतर पुढे नवी नजरबंदी मिळाली. मी निळावंती बनले. मी निळावंती कशी बनले ते मला आठवत नाही. पुढे इथे सह्याद्रीत पीरच्या डोंगरावर आले. इथले हे 3 डोंगर आणि त्यातल्या गिरीकंदरी याच माझं घर बनल्या आणि इथल्या सर्व चराचरांवर प्रेम करायला शिकले मी. तरुण झाल्यानंतर मधमाशांना त्यांच्या पोळ्यावर, मगरींना त्यांच्या अंड्यांवर, घुशींना त्यांच्या बिळावर प्रेम करताना पाहिले. या जीवनाच्या संगतीत मन लावून प्रेम करायला शिकले मी. मी तरुण आहे. अनेक प्रकारच्या नर-माद्यांना एकमेकांना चिटकून प्रणय करताना पाहते तेव्हा मलाही वाटतं, मीही करावं हे. मलाही वाटतं, तुझ्यासारखंच. बाकी मानवांसारखं लैंगिक अधिष्ठान असलेलं प्रेम करावं. पण अजून लैंगिक सुख देणारा जोडीदार सापडला नाही. पण मला एक प्रेम मिळालं. एक विश्वासू मित्र मिळाला होता. मीही प्रेम दिलं त्याला, पण त्याने विश्वासघात केला माझा. कोण मित्र? विक्रमनं चमकून विचारलं. पण निळावंती त्याला त्याच ठिकाणी घेऊन आली, जिथे तिच्यासोबत तो मित्रही होता. पाण्याच्या आत. पाण्याच्या आत मांडी घालून बसलेला तेजस्वी चेहऱ्याचा पुरुष. विक्रमने त्याचा तेजपुंज चेहरा ओळखला. विक्रमला ओळख पटली. हा तर पूज्य आहे. कोण पूज्य? त्याचं नाव आहे हैबती. निळावती चालत पाण्यात शिरली आणि पाण्यात बसलेल्या पूज्याच्या डोक्यावरून हात फिरवला. या तरुण मुलाचं नाव हैबती आहे. हा जंगलात आला होता पशुपक्ष्यांची भाषा शिकायला. वर्षानुवर्ष जंगलात फिरला. पक्ष्यांच्या आवाजाचं अनुकरण करायला लागला. पक्षीही त्याला उत्तर द्यायचे. हळूहळू माकडांशीही बोलू लागला. निलगिरी पर्वताच्या माकडांची भाषा तो शिकला. पण सह्याद्रीतली माकडं वेगळी भाषा बोलतात हे ज्ञात झाल्यावर हैबती आनंदाने कैक दिवस रडला होता. पशुपक्ष्यांची कंठी भाषा शिकून त्याच्याशी संवाद साधता येणार नाही हे त्याला शेवटी कळलं. एक दिवस असाच वणवा पसरला असताना मी जमिनीबाहेर आले. आमची भेट झाली. मला पहिल्यांदा बघून बेशुद्ध पडला तो. मी त्याच्याशी रोज गप्पा मारू लागले. जंगलात घडणाऱ्या बाकी प्राण्यांच्या गोष्टी त्याला सांगू लागले. तो माझा भक्त बनून माझी पूजा करायला लागला. त्याला फक्त ज्ञानाची भूक होती. मी त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली.
मेंदूवाटे प्राणी पक्ष्यांची आणि निसर्गाशी माय जाळेद्वारे कसा संवाद साधता येतो हे त्याला सांगितलं. त्याच्या आतल्या ब्रह्मांडाचं त्याला दर्शन दिलं. बाहेरच्या जगाचा आतल्या जगाशी संपर्क कसा जोडायचा हे हैबतीला शिकवलं. तो मूळचा निसर्गप्रेमी. त्यानं त्याच्या आतल्या जगातलं पाणी पिऊन पाहिलं. त्या पाण्याला निसर्गप्रेमाची चव होती. त्या पाण्याची त्याला चटक लागली. तो पूर्णपणे पाण्यात बसून आपल्याच मायाजाळात डुबून राहिला. तिथलं जल प्राशन करू लागला. व्यसन लागलं त्याला. तो मानवच शेवटी. नशेत त्याचं मन हळूहळू कुजू लागलं. हैबती मित्र होता माझा. मी प्रेम दिलं होतं त्याला. शारीरिक नसलं तरी प्रेम होतंच ते. पुढे काय झालं? मला दुःख झालं. निळावंतीच्या डोळ्यातून काही टिपो ओघळली. ती मानुषी का आहे याचा पुरावाच होते ते अश्रू. आसपासची प्रतले पुन्हा एकदा बदलली. अनेक झाडं कोसळली. शेकडो प्राणी पक्ष्यांच्या मृतदेहांचा खच पडला होता. खून झालेल्या प्राण्यांचे मृतदेहाने जमिनीवर वर्तुळ बनले होते. त्या मृतगोलाच्या मधोमध निळावंती अशक्त आक्रोश करत होती. हैबतीसोबत एक उंच हंडकुळा तरुण देखील होता. विक्रमने त्यालाही ओळखलं. तो काही वर्षापूर्वीचा घैसास होता. दोघे मिळून प्राण्यांच्या मृतदेहाचं वर्तुळ तयार करत होते. निळावंती पुरुष अवस्थेत वर्तुळामध्ये गुडघ्यावर बसून आक्रोश करत होती. हैबतीला माझा जीव घ्यायचा होता, म्हणून त्याने शेकडो जीवांचा खून केला. माझ्याजवळ आणून टाकलं. मग मी आजारी पडले. मृतदेहाच्या जवळ मी अशक्त होते. मला तिथून सुटून जाता येईना. मी मैत्रीची शपथ घातली हैबतीला, पण त्यांनी ऐकलं नाही. कधी काळी माझी भक्ती करणारा एक निसर्गप्रेमी होता तो. पण नंतर माझ्या जीवनाच्या मागे लागला. मी एवढ्या विनवण्या केल्या तरीही ऐकलं नाही त्याने माझं. पण हैबती तुला का मारणार होता? हैबतीच्या मागे बघ. विक्रमने पाहिलं. हैबतीच्या मागे असलेल्या वडाच्या झाडावर एक सडका मृतदेह चढून बसला होता. त्याचा जबडा कट कट आवाज करत होता. मृतदेह जास्त जुना नव्हता. त्याच्या अंगावर जे कापड होते, कपड्यावरून आणि रंगावरून तो एका चीनी पर्यटकाचा मृतदेह असावा असं वाटत होतं. त्या पर्यटकाच्या शरीराचा ताबा एका पुरातन चेतनेने घेतला होता. हा कोण आहे? विक्रमने निळावंतींना विचारलं. हा काल संबंध. पुरुष आहे हा. महामायेचा खून करणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय. यासाठी तो कोणत्याही थराला जातो. माझ्या मित्राच्या हैबतीच्या डोक्यावर काल संबंधानं संमोहन टाकलं. करणी केली. तेव्हापासून माझा हैबती वाट चुकला. कितीतरी वर्ष हैबती माझी पूजा करायचा. तो ते सर्व विसरला. त्याने नंतर काल संबंधाची पूजा करायला सुरुवात केली. हैबती माझ्याच प्राणांचा शत्रू बनला. मी कशीबशी तिथून सुटले. पण जाता जाता मी हैबतीला आव्हान केले. तुझ्यात अजूनही प्रकाश शिल्लक आहे हैबती. त्याला शोध. अंधाराच्या वाटेने जाऊ नकोस माझ्या बाळा. मायाजाळाचा असा वापर करून स्वतःला सडवू नको रे. चिखलात तरंगणारा हैबती मृतपणे उतरला. चूक. मायाजाळाचा उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार. सर्व जग अमर होणार बघ, निळावंते. माणसाच्या उत्क्रांतीचा सर्वोच्च टप्पा गाठणार आहे मी. मी तिथून कशीबशी सुटले. धावत निघाले. मी खूप अशक्त होते. निसर्गाने मला त्याच्या पोटात घेतलं. मला माया दिली. कित्येक वर्ष मी जमिनीत राहिले. तळमळत राहिले. 7 दिवसापूर्वी जंगलात वणवा पेटल्यानंतर पुन्हा मला जाग आली. तोपर्यंत मी निद्रेत होते. निळावंती सांगत गेली तसं विक्रम जणू तिच्याच डोळ्यांनी सगळं जग बघत होता. आसपासचा अवकाश पालटत होता.
विक्रमला निळावंतीची इत्यंभूत कथा कळली होती. निळावंतीचा भूतकाळ पाहून विक्रमचं जगही आतून हादरून गेलं. पण त्याच्यातला हुशार स्वार्थी माणूस जागृत होताच. त्यानं आपलं स्वार्थ प्रामाणिकपणे मांडलं. निळावंती आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी माणूस नेहमी निसर्गाकडे येतोच. मीही आलोय माझ्या अंडूला जिवंत करायला. कृपा करून त्याला जिवंत करशील? आपल्या प्रामाणिकपणाला धूर्ततेच्या वेष्टनात गुंडाळण्याचं कौशल्य विक्रममध्ये होतंच. निळावंती उतरली, होय, मी तुझ्या कुत्र्याच्या प्राणांची किंमत मोजली. त्याच्या प्राणांची किंमत फक्त एक एवढीच नाहीये, जास्त आहे. मी त्याला जिवंत करीन. निळावंती आणि विक्रम वर्तमानात आले. अंडू कुत्र्याच्या शरीराला तळ्यापाशी ठेवलं गेलं. निळावंतीने त्याच्या शरीराजवळ एक लहानशी अग्नी पेटवली. जल, अग्नी, वायू, आकाश, धरती सर्व पंचमहाभूते एकत्र झाली. निळावंती कुत्र्याच्या शवाजवळ बसली. ते शव बाहेर काढताना विक्रमच्या कुदळीचा एक घाव कुत्र्याच्या तोंडावर बसला होता. त्यामुळे कुत्र्याचा जबडाही निखळला होता. त्याच्या जबड्याकडे पाहत विक्रमला ते शव पुन्हा जिवंत होईल की नाही यावर विश्वास बसत नव्हता. त्याने विचारलं, नक्की होईल ना अंडू जिवंत? निळावंती कुत्र्याच्या डोक्याला गोंजरत उत्तरली, तुला विश्वास असेल तर नक्की होईल. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.